एकदा स्वतःला श्रद्धेने स्वामीशी जोडा आणि तुमच्या सर्व चिंता स्वामीवर सोडा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपल्या पारायणाचा 7वा दिवस आहे, म्हणजेच समाप्ती आज आहे. चला, स्वागत आहे छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठून झाल्याच्या नंतर सडा वगैरे झालेला आहे, पारोचं काम सगळं झालेलं आहे. त्यानंतर देवपूजा केली आणि लगेचच पोथी वाचायला बसले. आता पोथी वाचून झालेली आहे, आरती झालेली आहे, त्यानंतर उंबरा पूजन करीत असते. तर अशा पद्धतीने मी उंबरा पूजन करते आणि उंबरा पूजनाची छोटीशी बॉर्डर रांगोळी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर बघा, उंबऱ्याची पूजा झाली, दिवाबत्ती झाली, अगरबत्ती लावलेली आहे, त्यानंतर रांगोळी काढत आहे. तर रांगोळी एक अशी मोठी रेष मारून घ्यायची आहे, थोडीशी जाडसर, आणि त्यानंतर त्यामध्ये रंग भरायचे आहेत अशा पद्धतीनं. आणि बोटाच्या मदतीनं आपल्याला याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी जास्त उंबरा पूजनामध्ये रांगोळी काढत नाही, कारण आमची जिम्मी रांगोळीच ठेवत नाही. मी जेच बाहेर रांगोळी काढायला आले की तिला वाटतं मम्मी कुठं तर चालली, मग लगेचच बाहेर येते आणि तिच्या झुपकेदार शेपटाने रांगोळी मोडून टाकते. तिथं येऊन बसते ती. बघा, आता थोड्याच वेळात ती येणार आणि रांगोळी मोडणार. तिला माहिती नाही ती झोपलेली आहे, तर तिला माहिती नाही मी बाहेर आले म्हणून. तर मी सगळी रांगोळी काढलेली होती, त्यानंतर ती आली. पाहू शकता, रांगोळी सुंदर झालेली आहे. आणि आज गुरुवार होता म्हणून मी आज पिवळाच रंग भरलेला आहे, कारण स्वामी महाराजांना पिवळा रंग खूप आवडतो, त्यामुळे पिवळाच रंग भरलेला आहे. तर अशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढून झालेलं आहे. आता तुळशीसमोर रांगोळी काढते. 3 ते 2 टिपक्याची रांगोळी आहे, खूप सिंपल आहे. नक्की काढून बघा. कसं आहे, आपल्याला तुळशीसमोर काढायला, अंगणामध्ये काढायला छोट्या छोट्या रांगोळीच आवडतात आणि खूप मोठी रांगोळी काढायला वेळ पण जातो आणि रांगोळी वेस्ट पण होते, कारण थोड्याच वेळात मोडून टाकतात. ज्यांच्या घरी लहान मुलं नाही ते तिथं राहते रांगोळी, पण ज्यांच्या घरी लहान लहान मुलं आहेत त्यांच्या घरी रांगोळी राहत नाही. तर आमच्या घरी तर लहान मुलं नाहीत, पण आमची लहान मुलगी म्हणजे आमची जिम्मी आहे, ती कधीही रांगोळ काढली इथं आणि मी जराशी बाहेर येऊन बसले की या रांगोळीवर येऊन बसते. त्यामुळं थोडीशी रांगोळी मी छोटीच काढीत असते. तर बघा, पाहू शकता का, बोलत बोलत रांगोळी पण झालेली आहे आणि किती सिंपल सोपी आहे आणि खूप सुंदर पण दिसते अंगणामध्ये अशी रंगीबेरंगी रांगोळ काढून झाल्याच्या नंतर. तर आज आहे समाप्ती. तर आज समाप्तीचं थोडंसं लवकरच उठले होते मी, कारण आजचे अध्याय जे आहेत ना, जास्तीचे अध्याय आहेत, त्यामुळे वाचायला थोडासा उशीर होतो. मग पूर्णाचा स्वयंपाक आहे, स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवावा लागतो, मग समाप्तीचं कोणाला दान धर्म जेवायला बोलवावं लागतं, त्यामुळं मी आज लवकरच उठलेली आहे आणि पुरण वगैरे घालायचं आहे. पाहू शकता, रांगोळी काढून नेमकीच झाली की जिम्मीने येऊन रांगोळी मोडली. आता इथल्या पण रांगोळीवर मोडायची तयारी आहे तिची. तिला जायचं होतं बाहेर, तर मग मी तिला लगेचच बाहेर घेऊन गेले. मी म्हणलं इथं रांगोळीवर बसायची म्हणून. तर अशा पद्धतीचं सकाळी सकाळी मॉर्निंग रुटीन असतं बघा. त्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागलेली आहे. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे घातलेले आहेत, मोहरी घातलेली आहे, 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे, 2 ते 3 लसण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत. छान लालसर होऊ द्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर फोडणीला घातली ना, खूप टेस्टी लागते भाजी. आता ही भाजी कशाची आहे तुम्हाला काय माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण ही भाजी तोंडल्याची करत आहे. खायला खूप टेस्टी लागते. नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्ही, जर तोंडल्याची भाजी खात असाल तर. 2 टोमॅटो टाकलेले आहेत आणि त्यानंतर मसाले, लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता हे अर्धा पाव तोंडले आहेत आणि बारीक बारीक एकदम पातळ चिरून घेतलेले आहेत आणि त्याला 5 ते 10 मिनटं तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. तळून मात्र नक्की घ्यायला पाहिजे, कारण हे शिजायला खूप हार्ड असतात आणि ज्यावेळेस ही भाजी आपण तळून करतो ना तोंडल्याला, खरंच खूप टेस्टी होते, खूप म्हणलं तर खूप. मग ते टोमॅटो शिजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये तोंडले घातलेले आहेत तळून घेतलेले आणि त्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे. आणि जिम्मीची मस्ती पाहू शकता. जिम्मीचं खाणं चाललेलं आहे हरभरे, जे चणे भिजवतो ना, काळे चणे सकाळी मुलांना खायला, ते खात आहे. आणि थोडीशी मस्ती पण असते. आमच्या घरात छोटंसं बाळ हेच आहे, आम्ही तिच्यासोबत खूप मस्ती करतो सगळेजण. आणि आमचं घर खरंच खूप गोकुळ झाल्यासारखं वाटतं जिम्मी असल्यामुळं, कारण लहान मूल असलं ना छान वाटतं घरामध्ये. तर कणिक पण मळून ठेवलेली आहे. सर्वप्रथम मी कणिक मळून घेते,
आणि त्यानंतरच स्वयंपाकाला लागत असते. तोपर्यंत भाजी पण झालेली आहे, पाहू शकता. आता ही भाजी लगेचच काढून ठेवते आणि लगेचच पोळ्या टाकायला घेते. आता हे सकाळचा नैवेद्य आहे. तुम्ही म्हणता समाप्ती तर करायची, मग असा कसा स्वयंपाक, तर हे स्वयंपाक सकाळचा आहे, सकाळचा नैवेद्य आहे. आरतीच्या टाईमला गुलाबजामुन दाखवलेले आहेत. रात्रीच गुलाबजामुन करून ठेवलेले होते, तर ते दाखवलेले आहेत. आणि आता काय की तोंडल्याची भाजी आणि पोळी दाखवणार आहे. आणि नैवेद्याच्या ताटातलं स्वयंपाक काय करते मी तुम्हाला सांगते. तर त्या 2 जे पोळ्या आहेत ना, आमचा शेरा आहे ना, शेराला एक खाऊ घालते तूप साखर लावून, आणि एक पोळी गाईला खाऊ घालते. जर गाय भेटली नाही तर शेरालाच दोन्ही पण खाऊ घालते. कुत्री जे असतात ना, स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना खूप आवडतात गायी, कुत्रे, प्राणी असे. त्यामुळे आपला जे नैवेद्य आहे, आपण तर रोजच खातो, भाजी वगैरे आपल्या खाण्यात घ्यायची आहे. आणि सर्वप्रथम 2 पोळ्या देवाला टाकलेल्या ते मी त्यांना दोघाला खाऊ घालीत असते. किंवा तसं जर कोणी ताट खाल्लं घरातल्यांनी, तर मग दुसऱ्या पहिल्यांदा जे पोळ्या टाकते 2, तर एक कुत्र्याला आणि एक गाईला देत असते. सगळं स्वयंपाक झाल्यावर ते 2 पोळ्या काढून ठेवते अगोदर बाजूला, आणि सगळ्याचं झाल्याच्या नंतर मी त्यांना नेऊन देते खायला. अशा पद्धतीचं सकाळचं माझं मॉर्निंग रुटीन असतं. तर आता पनीर आणलेलं आहे अर्धा पाव, तर त्याचे छोटे छोटे पीस कट केलेले आहेत, तव्यावर फ्राय केलेले आहेत. त्यावर चटणी मीठ टाकून देते, खायला खूप छान लागतं. हे मुलगा खातो नाश्ता सकाळचा त्याचा. तर बघा, लाल लाल मस्त कडक कडक भाजून झालेले आहेत थोडंसं तेल टाकून. आणि ते मला पोळ्या टाकायच्या अगोदर मला ते करून दे खायला. मग त्याला करून दिलं आणि लगेचच पोळ्या टाकायला घेतले. आता पोळी भाजी का बरं स्वयंपाक केलेला आहे, तर त्याला डब्बा द्यायचा आहे, मुलांचा डब्बा आहे, त्यामुळं पोळी भाजी स्वयंपाक केलेला आहे. आणि पुरणाचा स्वयंपाक जे आहे ना, ते नंतर दुपारच्या वेळेस करायचं आहे. जे जोडपं जेवायला सांगितलेलं आहे ना, ते 4 वाजता येणार आहे. त्यामुळं स्वयंपाक थोडा उशिरा करणार आहे. आणि बघूया, मुलं जर छोटे छोटे मुलं भेटले तर मुलांनासुद्धा जेवू घालायचे. मला 4-5 मुलं, पण आमच्या कॉलनीमध्ये छोटे मुलं आणि छोट्या कुमारिका मुली भेटतच नाहीत. त्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो जेवू घालण्याचा. तर आज मी अथर्वला सांगितलेलं आहे की 2-4 मुलं घेऊन ये तुझे मित्र जेवू घालायला. बघूया ते आणतो का नाही ते. 4 वाजता आणि पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे. चला तर मग असं असतं सकाळचं मॉर्निंग बिजी असतं. सकाळी थोडासाही वेळ भेटत नाही, पण ह्या वेळातूनच मी थोडाफार वेळ काढत असते आणि व्हिडिओ करीत असते, एडिट पण करीत असते. सकाळी केलेला व्हिडिओ असता, ज्या दिवशी ते टाकायचं असतो तेव्हाच थोडा वेळ 1 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करून टाकते. सगळ्यांचे कामं आवरून घेते आणि नंतरच मी करते. भलेही मला मग दिवसभर कामाला लागलं तरी काही हरकत नाही. चला तर मग असं असतं बघा. आता स्वामी महाराजांचं सर्वप्रथम ताट भरलेलं आहे. 2 पोळ्या भाजी घेतलेली आहे आणि याच्यामध्येच गुलाबजामुन ठेवणार आहे. आता हे स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवलेलं आहे. आणि आजची पूजा पाहू शकता. आपलं पूजेचं रुटीन असं असतं. आणि जेच पूजा पोती झाली आणि दिव्यामध्ये पाहू शकता चमत्कार. असं असतं स्वामी समर्थ. फक्त एक दिवस 6व्या दिवशी माझ्या कोणत्याही दिव्यामध्ये काहीही तयार झालं नाही. प्रत्येक दिवशी झालेलं आहे, पण आजच्या दिवशी पण झालं, पण 6व्या दिवशी मात्र झालेलं नाही. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.